हाय गाईज, गुड मॉर्निंग. आमचं असं सडनली ठरतंय की आम्ही एका ठिकाणी चाललो स्टेकेशनसाठी. मी आणि माझी बहीण आत्ता निघायचंय. सकाळी ठरवलंय. म्हणजे सिरियसली माझ्या घरचे माझे मजबूत शिव्या देऊन झालेत की तुम्ही असे कसे प्लॅन करता स्टेकेशनचे अँड ऑल. पण आमचं असं झालं की ठीक आहे ना पप्पा, करू द्या ना, जाऊ द्या ना. असं ठीक आहे, पण जिथे चाललंय ती असं काय भलती जागा नाही आहे, चांगली सेफ जागा आहे. आणि आता आम्हाला बॅग पॅक करायची आहे, खायचं सामान पॅक करायचं आहे आणि सगळ्यात मेन काय बोलतात त्याला, much later. आंघोळ करायची आहे आणि घरातली कामं करायची आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी करून आम्हाला 11 वाजता बरोबर निघायचंय. कामं झाली नाही आहेत, पाणी आत्ता आलंय आणि कपडे मशीनला लावलेत. आता आम्ही हे बघा, आम्ही चाललोय. आमची 11:49 ट्रेन होती जी मिस झाली आहे, कारण की आता वाजलेत इथेच 11:50 झाले. 11 वाजता बरोबर निघायचंय. पप्पांना बाय बोललो आम्ही जातो. पप्पांना आता जस्ट भेटले. आम्ही रिक्षात बसून होतो. पप्पा आता जस्ट भेटले. पप्पांना बाय बोलून निघालो. वी आर रिचिंग स्टेशन. बघा, ही मुंबईला जाणारी ट्रेन आहे. लय बडबडते राव, पचड 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 चालू आहे मगाचपासून हिची. माय सिस्टर इज स्लीपिंग. वी आर रिच. हे काय लागले तुम्हाला? हे बघा, ही अशी चालते. एक बॅग माझ्या हातात दिली आहे. आईच्या गावात डोळ्यात माती गेली. ती कालून माती खाते, आता तिच्या डोळ्यात माती. हे असं काहीतरी पांचट घेत बसते. जाऊ दे, आम्ही तिकडे पोहोचून तुम्हाला दाखवतो. आता आम्ही चालत चाललोय, कारण की आम्हाला रिक्षाच भेटली नाही. रिक्षा अवेलेबलच नव्हती इकडे. वाव, ढग बघा किती छान झाली. ढग ढग ढग. A little longer than a few minutes later. जाऊ दे, बाय बाय. खड्ड्यांचा व्ह्यू सोडा, वरचा व्ह्यू बघा. इथे पाऊस. अरे चिखला दिली. अरे शी, अरे यार. आली बाहेर आली. असं तुम्हाला सांगायच्या नादात चिखलात गेली मी. हा, तर आत्ता पाऊस पडला, छत्री गाड्यापर्यंत पाऊस गेला. हाय गाईज, झालेली आहे संध्याकाळ. मी इथे आलेली आहे दुपारी 1-1:30 वाजता काहीतरी आली आहे. कुठे आली आहे काय जणांना कळलं असेल एवढंच बघून, पण अर्ध्या जणांनी गेस केलं पण असेल कुठेच चालली आहे मी, गेली आहे. यार आय एम, ही माझी म्हशीसारखी बहीण पडलेली आहे. हे माझं घर, हा एंट्रन्स. अरे होम टूर देते, मिनी होम टूर. ती गॅलरी आहे, ही माझी बहीण आहे. थांब जरा. हे इथे वॉशरूम आहे, हा किचन आहे, असं एवढाच आहे. आणि हे प्रिशियस बेडरूम. इथे पण आळस आहे. टॉवेल. हे माझं खडवलीचं घर आहे, दुसरं, जे पप्पांनी मी छोटी असताना नव्हतं घेतलं. लॉकडाऊनमध्ये घर घेतलं आहे आम्ही, असंच मजा म्हणून. कुठे जायचं, तेवढूच्या घरात राहायचं कसं, म्हणून इकडे घर घेतलं. आत्ता मी जस्ट आंघोळ करून आले आणि मी दुपारपासून व्लॉग बनवला नाही, कारण की सीन असा होता की माझं असं झालेलं की इथे थोडा पाऊस पडत होता, म्हणून मी तुम्हाला फक्त कधीपर्यंत दाखवलं मलाच आठवत नाही. आता एडिट करताना समजेल. हां,
तिथपर्यंत शेवटचं दाखवलं. स्टेशनवरनं उतरल्याच्या नंतर आय गेस. आणि मग आम्ही घरी आलो. इकडे आलो, खाल्लं पिल्लं आणि त्याच्यानंतर असं कोण घाबरवतं. आलं म्हणजे आलो, खाल्लं म्हणजे जेवलं वगैरे आणि त्याच्यानंतर झोपून गेलो आम्ही. कारण की मी काल रात्री किती 3 वाजता झोपली काहीतरी. 4:30. ही बिनकामाची 4:30 पर्यंत जागी होती. माझं मी काम करत होती म्हणून मी जागी होती. घरात किडे येणार आहेत आणि आमची वाट लागणार नाही असं बोलायला थोडी इकडे इकडे असं टाकीन मी. थोडी होती पचनी वाली आहे समजे. मग मी तरी घरात अख्खे नाचणार आहे. तेवढी नाही घाबरत मी यार किडा. हे बघा 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 क्लिअर हो. हा झाला. ये क्लिअर झाला. काळी दिसतेस. ऑपोजिट साईडला बसले. असं तुम्हाला वियर्ड अँगल दिसतील किंवा वियर्ड मी दिसेल. एनिवेज दुसरा दिवस आहे खडवलीत आमचा. आज जाणार आहे संध्याकाळी आम्ही. आत्ता आहे ना आम्ही मी 10 वाजता उठले. माझी बहीण ही 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 12 वाजता उठले. मी लिटरली काल 3 वाजता झोपून सुद्धा तुम्हाला जसं सांगितलंय मी काल रात्री 3 वाजता झोपून सुद्धा सकाळी 10 वाजता उठले. आणि ही 2 वाजता झोपली. 2 वाजता झोपली आणि ही 12 वाजता उठली. आम्ही आता पॅनकेक बनवणार आहे. आम्ही आता सुसला खाऊन झालोय. आमचा असा विचार नव्हता की पॅनकेक बनवू, पण त्या दिवशी आम्ही डीमार्टला गेलेलो तर मग तिकडे आम्हाला पॅनकेकचं ते पाकिट मिळालं. वाट बघतोय पाऊस येऊ दे. त्याच्यात ही लाईट माती खाते, 10 वेळा जाते. बघ केवढं येते बघा. आवाज येत असेल काय बघा. एनिवेज पॅनकेक बनवताना भेटू. बाय. पाऊस आला आता मी पावसात एन्जॉय करतो. हाय गाईज, आता आम्ही चाललोय खाली. एकदम पावसाचा फील घेत चालतीये. हाफ चड्डी. माझा तर फोन वॉटरप्रूफ आहे. भिजला तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. ते दाखवलंच नाही ना. नाही दाखवलं आय थिंक मी तुम्हाला. हां नाही दाखवलं. इकडनं एंट्रन्स आहे. थांबा. हा एंट्रन्स आहे आणि हा इकडनं अखंड असा सरळ रस्ता आहे. मागे पण बिल्डिंगा बनत आहेत. ही आमची बिल्डिंग आहे. ती आमची ती आमची खिडकी आहे आणि हे मंदिर आहे. पाणी स्वच्छ आहे इकडचं, घाण नाही. हे मंदिर आहे गणपतीचं. एक गणपतीचं मंदिर आहे. अतिशय सुंदर आहे. म्हणजे इथे आम्ही लॉकडाऊनमध्ये ना इथे थांबा दिसत नसेल. हे घसरगुंडी आहे. तिथे झोपाळा आहे. आम्ही अगोदर ह्याच्यात लॉकडाऊनमध्ये होतो तेव्हा आम्ही इथे खेळायला यायचो. आणि इथे ना पुढे हे जे दिसतंय ना, ही बिल्डिंग तेव्हा नव्हती. ही बिल्डिंग आत्ता बनतीये. असं ही इकडनं आता मी तिथे होती आत्ता तर इकडनं अशी सरळ अशी चालत आली इथे. आता ही इथे बिल्डिंग बनते म्हणून, नाही तर इकडनं असा रस्ता होता तिकडे जायला. हा रस्ता नव्हता. मी इकडनं चालली. ही बिल्डिंग नसती ना अजून मजा आली असती. कारण की इथे ॲक्च्युली खूप जास्त हिरवळ होती. आणि हा एवढा सुंदर व्ह्यू आहे इथे. आणि आम्ही इथे बसून फोटो काढलेले आहेत. लिटरली इथे बसून फोटो काढलेले आहेत आम्ही. इथे नाही, इथे पुढे तिथे पण तिथे दिसते ना ते तिथे पण फोटो काढलेत, व्हिडिओ काढलेत. आणि हा जो दिसतोय ना हा मेन रोड होता. हा असा इकडनं येतोय ना. हा इकडनं असं येतोय ना. हा मेन रोड होता. मोठा होता तर जरा ते सगळं झाडं उगली आहेत आणि रस्ता पण छोटा झाला आहे. त्याच्यामुळे ही पायवाट आहे. तिथे गायी चरत आहेत. गायी नाही आहेत, त्या म्हशी आहेत. दिसत पण नाहीत मला काय आहेत त्या. गायी म्हशी बैल आहेत, काहीतरी आहेत. सो एनिवेज गाईज, ज्याच्यासाठी मी खालती आली होती जे की भिजलं, ते पण कपडे चेंज करून कालचे, ज्याच्यासाठी एवढे अट्टहास केला, प्रयत्न केला, पाऊसच नाही आहे.
काय करायचं माणसाने तुम्ही सांगा. एवढा सुंदर व्ह्यू आहे पण ह्या व्ह्यूमध्ये पाऊस पाहिजे होता. असं जरा थंडगार वातावरण झालं असतं, जरासं असं कोझी होऊन कोझी फील झालं असतं तर काय बिघडलं असतं. पाऊस पण या जा करतोय बास. पाऊस ऊन ऊन पाऊस पाऊस ऊन ऊन पाऊस बास एवढंच चाललंय, बाकी काहीच नाही चाललंय. गरम होते थंडी वाजते, गरम होते थंडी वाजते, गरम होते थंडी वाजते. काय करायचं माणसाने. आता परत चाललंय एवढी भटकंती करून परत वरती चाललंय. हाय गाईज, तुम्ही बघू शकता हा आरसा नाही आहे, खिडकी आहे ज्याच्यात आम्ही आरशाचं काम करतो. तर मी इथे एकटी दिसतंय तुम्हाला, इथे मी एकटी पॅनकेक बनवते. हे असे 3 पाकिट आहेत. हे पॅनकेक बनवायला घेतले ह्याच्यावरती वाचून बघू. आता एकटीच बनवते, माझी बहीण बसले मीटिंगला. दीदी खायला काय पाहिजे? काय ऑप्शन आहे आपल्याकडे? खायला काय पाहिजे? मला काय की हा खायला काय पाहिजे? पॅनकेक्स. पॅनकेक्स. ओके दीदी. येस गाईज, आता आम्ही चाललोय. बाय. तुम्हाला पण बाय बाय. आता आम्ही आमच्या घरी जातो. हा पण ब्लॉग टाइमपासच ब्लॉग होता गाईज, असं काही स्पेशल नव्हतं. फक्त हे घर स्पेशल होतं. हे घर हे दिसते, हे सॉरी हे नाही, ही कुठली बाल्कनी आहे बे? अच्छा तीच बाल्कनी जिला नेट लावली. कन्फ्यूज कांडवर कांड आहेत गाईज. इथे ही दिसते, ही छोट्याशा लाईटीत. मला पण दाखव टॉर्चला. दिसतोय आम्ही कांडवर कांड. स्टेशनला बसलोय, ट्रेन लेट. एक ट्रेन सुटली, दुसरी तुम्हाला बाय बोलली, निघतो बोलली. मला वाटलं पोचलो. ट्रेन सुटली, दुसरी ट्रेन लेट आहे 8 वाजता डायरेक्ट. फर्स्ट टाइम ट्रेनची लाईट गेली आहे, स्टेशनची लाईट गेली आहे. फर्स्ट टाइम इन लाईफ मी बघते मी स्टेशनची लाईन गेली. एवढ्या स्टेशन लाईन नाही, लाईट गेली. लाईन गेली. स्टेशनची लाईनच गेली आहे. एवढ्या स्टेशन्सवरती मी आतापर्यंत गेले, मुंबईच्या सगळ्या कुठल्या पण म्हणा. ही मुंबई आहे. पहिल्यांदा स्टेशन. हे गाव आहे, मुंबई नाही. चल